भावाला सोडलं मी, मग मी खाली आलो आणि मला ना तिथून जिकडून मी एंट्री केलेली ना डिपार्चर्सला, तिथून मला एक्झिट ते बोलले अलाउड नाही आहे. आणि माझी वहिनी तिथेच मॅकडॉनल्ड्समध्ये बसलेली माझी वाट बघत. आम्ही घरी दोघी एकत्र येणार होतो. तर सीन असायला मग मी तिला बोलली P5ला ये. मग ती P5ला आली, मी पण P5ला आली. पण मग मी ॲक्च्युली ऑटोची लाईनमधून कधी गेली नाही आहे, खूप रेअरली. म्हणजे स्टाफ ट्रॅव्हलवर जेव्हा चेन्नईवरून मी यायची ना, तेव्हा ती किती 1.5-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मला माहीतच ना ऑटोची लेन कुठे. मग मी एवढी फुल घामाघूम झाली, तर मी पोनीटेल बांधली. केसाने जे स्ट्रेटिंग केलेलं ना, ते ह्युमिडिटीने पूर्ण सत्यानाश झाला त्याचा. असं एकदम पूर्ण असे फुलले माझे, का हॅग्रिडसारखे माझे केस दिसत होते. तर मग मी पोनीटेल बांधली. मग आम्ही रिक्षासाठी थांबलेलो. रिक्षाची ॲक्च्युअल क्यू खूप पाठी होती आणि आम्ही मेन रोडवर येऊन रिक्षा शोधत होतो. पण मग तेच तिकडे शेअरिंगवाली रिक्षा होती, म्हणजे अंधेरी स्टेशनसाठी. आणि आम्ही स्टेशन साईडला नाही राहत, एअरपोर्टच्या जवळ राहतो. मग आम्ही खूप रिक्षांना विचारलं. ते त्यांचा त्या वेगळाच ॲटिट्यूड असं हो नाही पण बोलत नाही, सरळ तोंड वर करून पुढे निघून जातात. मग एक रिक्षा मिळाली. मग त्याने चुकून ते 6 रोडवरून रिक्षा घेतली. तर आम्ही T1च्या तिथून आलो आणि असं का सीन झाला. मग आता मी फायनली घरी पोचलो आहे. आणि भावाचं पण ते फटाफट रिक्वेस्ट केली CISF आणि त्याच्यानंतर इमिग्रेशनसाठी की त्याला जाऊन द्या. आणि इमिग्रेशनची खूप मोठी क्यू असते, खूप मोठी. तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तुम्हाला माहीत असेल मुंबईची जी इमिग्रेशनची क्यू काय असते, ती किती वेळ त्याच्यात थांबावं लागतं. तर तो सीन झाला. आणि अजून एक गोष्ट की फ्लाईट होती 1 वाजताची आणि तिकडे गेल्यावर आम्हाला कळलं की ती फ्लाईट डिले आहे आणि ती 2:30 वाजता जाणार होता. तर भाऊ माझं ऑलरेडी 8:30 वाजता आम्ही निघालेलो. आता 10पर्यंत आता आमचं सगळं डन झालं. म्हणजे 11, 12, 1, 2, 4 तास त्याला तिकडे गाडायचे आहेत एअरपोर्टवर. आणि तो खूप एन्झायटी त्याला होती की लवकर चला करून. पण थोडा लेट निघाला असतं तरी चाललं असतं. लेट फक्त आम्हाला त्या एअर फ्रान्सच्या क्यूमध्ये आम्हाला लेट झाला, कारण ती क्यू त्यांनी आम्ही गेल्याच्या 15-20 मिनटानंतर सुरू केली. आणि त्या क्यूमध्ये ऑलरेडी आमच्या आधी खूप लोक उभे होते. तर मी तिकडे पण विचारलं की यार इंडिगो स्टाफ, तर क्यू आम्ही स्किप करू शकतो यार. तो बोला की नाही अलाउड आहे. आणि असं सगळं म्हणजे ठीक आहे. तर तीच फक्त एक क्यूमध्ये भावाला उभं राहावं लागला. बाकी सगळीकडे मी माझ्या जॉबचा थोडासा फायदा घेऊन त्याला सगळ्या स्किप करायला लावल्या क्यू. आणि तो फटाफट निघून गेला. मग इमिग्रेशन ते तसं 5 मिनटं झालं त्याचा. तर मग आता तो टाईमपास करतो आहे एअरपोर्टला. आणि त्याला बोली इकडे जाऊन हे खा, तिकडे जाऊन ते खा, आणि असं का शॉपिंग कर. आणि तेच मग मला एवढं छान आता मेकअप केला, एकदम मला आवडला माझा मेकअप आजचा, एकदम पीच आणि एकदम क्यूटचा. पण आता तो सगळा काढून टाकायला लागेल. आणि आता झोपेन मी. आज माझा काहीच नाही आहे, ब्लँक आहे. उद्या सकाळी 9 ते 11:30 माझं काहीतरी होम स्टँड बाय. आणि उद्या रात्री 2ची माझी फ्लाईट आहे. तर तेच मग आता मी थोडं काहीतरी नेटफ्लिक्स वगैरे बघेन, जेवून घेईन. आज फिश फ्राय आहे आणि मग मी झोपेन.